मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 2 ते 3 दिवसापूर्वी आपण या ठिकाणी मुंबई जिल्हा पोलीसचा या ठिकाणी जो कट ऑफ आहे एकदम एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर मुलांनी कमेंट्स केल्या. चालकचा देखील मुंबई चालकचा असाच कट ऑफचा व्हिडिओ बनवा. आणि त्याच्यानंतर आता खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत, की जे पोलीस भरतीला झाले, जे कारागृह पोलीसचा कट ऑफ एक्झॅक्ट काढण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच, की या ठिकाणी डायरेक्टली एक्झॅक्ट कट ऑफ कारागृहाचा काढणे शक्य नाही. याच्यामध्ये खूप कारागृहाचा कट ऑफ जास्त जाऊ शकतो काही कॅटेगरीचा आणि काही कॅटेगरीचा कमी जाऊ शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळी 2 ते 3 कारणे आहेत. कारण एक असं, की जे मुंबईला पोलिसला सिलेक्ट मुले असणार आहेत, तेच मुले काही मुले त्याच्यातली 25% मुले कारागृहाला देखील सिलेक्ट असणार आहेत. त्याच्यामुळे ती वेटिंग लिस्ट जास्त प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये कारागृहाची क्लिअर झालेली तुम्हाला बघायला भेटेल. हा एक मुद्दा झाला. आणि आता जे मुलांनी या ठिकाणी जे या ठिकाणी मुलं ग्राउंडसाठी पात्र झाले नाहीत, मुंबई आणि किंवा इतर जिल्ह्यासाठी पात्र झाले नाहीत, त्यांनी या ठिकाणी ग्राउंडला कारागृहाच्या पेपरला जास्तीत जास्त जोर लावलेला अ, बघायला भेटेल. म्हणजेच जे मुंबईचं कट ऑफ असणार आहे, जे मुंबई जिल्ह्याचं कट ऑफ असणार आहे, ते कारागृह कट ऑफपेक्षा थोडं या ठिकाणी अ, जास्त असणार आहे. म्हणजे कारागृहाचं कट ऑफ थोडं जास्त असणार आहे. हा फक्त माझा वैयक्तिक अंदाजानुसार संपूर्ण कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या वैयक्तिक अंदाजानुसार तुम्हाला कसा आता मी जो कट ऑफ सांगणार आहे, तो तुम्हाला मान्य आहे की नाही, तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या अंदाजित कट ऑफ किती येऊ शकतो, हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण हा कारागृहाचा कट ऑफ बघत आहोत, हे लक्षात धरा. सर्वात पहिल्यांदा आपण मुलींचा कट ऑफ या ठिकाणी बघणार आहोत. जो मुलींचा कारागृहाचा कट ऑफ आहे एनटीडीचा कट ऑफ 125 ते 126 या दरम्यान राहणार आहे माझा अंदाजित. त्याच्यानंतर कारागृह मुलींचा एनटीसीचा कट ऑफ 124 ते 125 येथे या ठिकाणी 123 देखील कट ऑफ येऊ शकतो. 123 ते 124 ठीक आहे. थोडा जास्त जाण्याचं कट ऑफ कारण एवढंच, की मुंबई या ठिकाणी जे विद्यार्थी जिल्हा पोलिसला होते, ते सर्व मिळून 4 कारागृहाला होते आणि त्याच्यातच मुंबई कारागृह आहे. त्याच्यामध्ये एन-टी-बी मुलींचा जो कट ऑफ आहे, सर्वात पहिल्यांदा मुलींचा आपण बघून घेऊयात. एन-टी-बी मुलींचा 124 ते 125 कट ऑफ या ठिकाणी असू शकतो. जे एन-टी-डीचा कट ऑफ जास्त असतो एन-टी-बीपेक्षा, हे लक्षात धरा कायम. त्याच्यानंतर विजेचा कट ऑफ हा 122 122 122 ते 123 या दरम्यान राहू शकतो मुलींचा कट ऑफ. ठीक आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा सर्व कमी कट ऑफ आलेला बघायला भेटेल. मुंबईचा कट ऑफ 98, जिल्हा पोलीसचा सांगत आहे 98 ते 103 अशा प्रकारे राहू शकतो. परंतु ईडब्ल्यूएस येथे मुलींचा कट ऑफ हा मुलींचा सांगितला बरं का, हे मुंबईचा. आणि हा मुलींचा ईडब्ल्यूएस कारागृहचा 106 ते 110 या दरम्यान राहू शकतो. मुलांनो, सांगायचं या ठिकाणी जो एक्झॅक्ट कट ऑफ थोडा कमी जास्त होऊ शकतो, कारण एक्झॅक्ट काढणे कारागृहाचा कट ऑफ शक्य नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याच्याने एस-ई-बी-सीचा कट ऑफ जो आहे मुलींचा कट ऑफ 122 कट ऑफ जास्त जाणार आहे. 122 ते 123 राहू शकतो. त्याच्यानंतर एस-बी-सीचा कट ऑफ 123 ते 124 या दरम्यान राहील मुलींचा. त्याच्यानंतर ओबीसी मुलींचा कट ऑफ थोडा हाय गेलेला तुम्हाला बघायला भेटेल. 125 ते 126 एवढा कट ऑफ राहील. 124 पर्यंत देखील मुलींचा कट ऑफ हा येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एस-टी कॅटेगरी आहे. तो कट ऑफ या ठिकाणी बघू शकता 124 ते 125 या दरम्यान राहणार आहे. आणि एस-सी कॅटेगरीचा मुलींचा कट ऑफ थोडा डाऊन असणार आहे. थोड्या जागा जास्त आहे एस-टी कॅटेगरीपेक्षा. 121 ते 122 पर्यंत राहील एस-सी कॅटेगरीच्या मुलींचा कट ऑफ. आणि आता आधी कट ऑफ एस-टी कॅटेगरीचा कमी लागायचा एस-सीपेक्षा, परंतु आता एस-टीचा कट ऑफ जास्त जातो एस-सी कॅटेगरीच्या तुलनेमध्ये. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. आता मुलींचा ओपनचा कट ऑफ आहे, तो 127 ते 128 जाऊ शकतो. माझ्या अंदाजित जो कारागृहाचा कट ऑफ आहे, सर्व कॅटेगरीचा थोडा टप गेलेला बघायला भेटेल आणि ओपनचा जास्त हाय गेलेला बघायला भेटेल. हा आता बघितला आपण फक्त मुलींचा कट ऑफ. आता या ठिकाणी मुलांचा कट ऑफ आपण बघून घेऊयात. ठीक आहे. तर एन-टी-डीचा जो कट ऑफ आहे, ठीक आहे, एन-टी-डीचा कट ऑफ आहे. मुलांचा कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे. मुलांचा जो कट ऑफ आहे 129 किंवा 128 एवढा कट ऑफ राहील एन-टी-डीचा. त्याच्यानंतर एन-टी-सीचा कट ऑफ 127 ते 128 एवढा कट ऑफ राहील एन-टी-सीचा. त्याच्यानंतर आहे एन-टी-बी.
एन-टी-बी कट ऑफ 130 थोडा जास्त गेलेला बघायला भेटेल. जागांनुसार जर बघितलं तर एन-टी-डी पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. एन-टी-बीचा हा कट ऑफ 129 किंवा 130 कट ऑफ राहू शकतो मुलांचा. त्याच्यानंतर व्ही-जे-ए मुलांचा हा कट ऑफ 127 कट ऑफ राहू शकतो. एखादा पॉइंट याच्यामध्ये जास्त देखील होऊ शकतो आणि कमी देखील होऊ शकतो. 127 आकडा धरून चला. आता ई-डब्ल्यू-एस मुलांचा कट ऑफ एवढा जाणे शक्य वाटत नाही, परंतु कारागृहाला मेरिट थोडं टफ लागलेलं तुम्हाला बघायला भेटेल. 122 ते 123 हा कमी कट ऑफ लागेल ई-डब्ल्यू-एसचा सर्वात. ठीक आहे. त्याच्यानंतर एस-सी-बी-सीचा कट ऑफ 129 ते 130 एवढा राहील एस-सी-बी-सीचा कट ऑफ. त्याच्यानंतर एस-बी-सीचा कट ऑफ 126, 127 आणि 128 या 3 आकड्यामध्ये राहील. त्याच्यानंतर ओ-बी-सीचा कट ऑफ 130 प्लस म्हणजेच 130, 131 एखाद्या टायमाला 132 देखील कट ऑफ जाऊ शकतो ओ-बी-सीचा कट ऑफ मुलांचा. त्याच्यानंतर एस-टीच्या मुलांचा जो कट ऑफ आहे मुंबई पोलिसपेक्षा हा कारागृहाचा कट ऑफ 2-3 मार्क्सने जास्त जाईल. 128 ते 129 राहू शकतो. येथे 127 देखील येऊ शकतो एस-टी कॅटेगरीचा. आता एस-सीचा थोडा कमी लागेल एस-टीपेक्षा. तर इथं 126 ते 127 आणि इथे 125 पर्यंत देखील हा एस-सी कॅटेगरीचा कट ऑफ येऊ शकतो. आता जो ओपनचा कट ऑफ मी सांगणार आहे, तो या ठिकाणी सर्वांना आश्चर्यचकित थोडा करणारा असेल. थोडा जास्त लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तो कट ऑफ 132 ते 134 माझ्या अंदाजित 134 ते 135 या दरम्यानच कट ऑफ राहील. थोडी शक्यता कमी आहे 132 पर्यंत येण्याची ओपनचा, परंतु 134 कट ऑफ धरूनच चला हा कारागृहाचा कट ऑफ. तर मित्रांनो हा संपूर्ण माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार मी कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे. आता तुम्ही या ठिकाणी कट ऑफचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. 1 मिनिट बघू शकता हा वरील 1 मिनिट बघू शकता. जो फक्त आधी मुलींचा कट ऑफ काढून स्क्रीनशॉट काढा. 1 मिनिट. ठीक आहे. हा जो मुलींचा कट ऑफ आहे याचा तुम्ही कट ऑफ स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमचा अंदाज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर हा एक मुलांचा जो कट ऑफ माझ्या अंदाजित मी इथे मांडलेला आहे, तो तुमच्या अंदाजित किती किती असू शकतो, हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर माझा कट ऑफ तुम्हाला योग्य वाटत असेल, तसे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकतात. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.